जय श्रीकृष्ण सर्वांना. जय साई श्रीकृष्ण. आवाज येतो? हो हो, येतोय ते येतोय. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कृष्ण गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मदं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. तस्मै नकाराय नमः शिवाय. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी श्री क्षेत्र नाशिक या ठिकाणीहून गोदावरी मातेच्या तीरावर बसून ऑनलाईन माध्यमातून आपणा पुढे ज्ञानेश्वरी वाचन करण्याचा योग आला आहे. तुमच्या पुढे मी काय ज्ञानेश्वरी सांगणार, तरी पण वरिष्ठांच्या शब्दाला मान देऊन सांगण्याचा प्रयत्न करते. सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्वांना एकदा नमन करते. नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना, सकळ श्रोतिया साधुजना, नमन माझे साष्टांगी. खरं पाहिलं तर आजची सेवा ही आपल्या स्मिताताईंची होती. त्यांना काही कारणास्तव यायला जमले नाही, म्हणून ही सेवा मज सारख्या पामराकडे आलेली आहे. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार करून वाचनास सुरुवात करते. रामकृष्ण हरी. 168 पासून ताई, 168 पासून ताई, 163 पासून काही. 163 पासून. हा, 163 पर्यंत झालं होतं. 163 पासून घ्यायचं परत. एक श्लोक आधीचा घ्यायचा, म्हणजे कंटिन्युएशन. 163. जो गाजत तव ऐकती तव उभेची ये घालिती एकमेकांचे म्हणती सावध रे सावध. अर्थ, तो प्रतिध्वनी धुमधुमत असताना जेव्हा कौरव एकत होते तेव्हा त्यांनी उभ्या उभ्या धैर्य सोडेल तरी पण कसे तरी अंगात अवसान आणून सावध रे सावध असे एकमेकांना म्हणू लागले. तीर्थ बळे प्रौढी पुरते महारथी वीर होते तिन्ही पुनरपी दळाते आवरिले. अर्थ, आता तेथे शक्तीने व धैर्याने पूर्ण जे महारथी वीर होते त्यांनीच पुन्हा धीर देऊन सैन्याला सावरले. अथ अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धातराष्ट्रं कपिध्वजः प्रवृत्य शस्त्र संपाते धनुरुद्यम पांडवः. गीतार्थ, नंतर धृतराष्ट्रपुत्र युद्धाकरिता सुसज्ज होऊन उभे असलेले पाहून एकमेकांवर शस्त्र चालवण्याचा प्रसंग प्राप्त झाला असता मारुती ज्याच्या ध्वजावर आहे असा तो अर्जुन धनुष्य उचलून मग सरीसेपणे उठावले दूनवटोने उचलले दंडा तया दंडी शोभले लोकत्रय. अर्थ, मग ते सैन्य युद्धाकरिता एकदम तयार झाले. दुप्पट आवशेने लुब्ध झाले. त्या सैन्याच्या क्षोभाने त्रिलोक्य देखील जणू लुब्ध झाले होते. तेथे बाणवरी धनुर्धर वर्तताती निरंतर
जैसे प्रळयात जलधर अनिवारका. अर्थ, जसे मेघ प्रळय काळात अनावर होऊन अखंड वर्षाव करतात, त्याप्रमाणे धनुर्धारी योद्धे बाणा मागून बाणांचा अखंड वर्षाव करू लागले. ते देखल्या अर्जुने संतोष घेऊनी मने, मग संभ्रमे सेने दिठी घाली तसे. अर्थ, तो बाणांचा वर्षाव अर्जुनाने बघितला. मग त्याने मोठ्या उत्सुकतेने कौरवांच्या सेनेवर दृष्टी फेकली. तव संग्रामे सज्ज झाले सकळ कौरव देखिले, चलिले पंडू कुमारे. अर्थ, सज्ज झालेले बघितले. मग त्या अर्जुनाने सहज रीलेने धनुष्य उचलले. ऋषिकेशं तदा वाक्यम इदमाह महीपते. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत. गीतार्थ, हे राजा, तेव्हा अर्जुन श्रीकृष्णास असे म्हणाला, हे कृष्णा, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा कर. ते वेळ अर्जुन म्हणत असे, देवा, आता झडकरी रथ पेलावा, नेऊनी मध्ये घालावा दोन्ही दळा. अर्थ, त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा, आता माझा रथ लवकर हलावा आणि आणि दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा करावा. यावदेत श्लोक, यावदेता निरीक्ष्येऽहं योद्धुकामानवस्थितान्, कैमर्या सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. गीतार्थ, जेथून किंवा जोपर्यंत मी युद्धाच्या इच्छेने उभ्या असलेल्या योद्ध्यांना बघू शकेन, तेथे किंवा तोपर्यंत दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा कर. या युद्धाच्या उद्योगात मी कोणाशीही युद्ध करावे हाही निश्चय करेन, किंवा माझ्याशी कोण युद्ध करणार आहे हेही बघून घेईन. जव मी नावेक हे सकळ वीर सैनिक, न्याहाळीन अशेख झुंजते ते. अर्थ, जे युद्ध करण्याकरिता आले आहेत त्या सर्व वीर सैनिकांचे क्षणभरच पण जोपर्यंत मी पूर्ण निरीक्षण करणार आहे तोपर्यंत रथ उभा कर. श्लोक, योत्समानान् वीक्ष्येऽहं य एत्यत्र समागतः, धातराष्ट्रस्य दुर्बुद्धिरिप्रियचिकीर्षवः. गीतार्थ, या युद्धामध्ये दुर्बुद्धी दुर्योधनाचे प्रिय करण्याकरिता जे हे येथे एकत्रित आले आहेत, त्या युद्धाकरिता तयार झालेल्या वीरांना मी पाहीन. येथ आले असती आघवे, परी कवने सीम्या झुंजावे, हे रणी लागे पहावे म्हणून या. अर्थ, या रणांगणावर सर्व वीर आले आहेत, मग मी कोणाशी युद्ध करावे हे या युद्धामध्ये पाहणे आवश्यक आहे. म्हणून मी म्हणत आहे की दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी रथ उभा कर. बहुत करोनी कौरव, हे आतुर दुस्वभाव, वाटेवाविन हाव बांधिती झुंजी. अर्थ, बहुतेक हे कौरव अति उतावळे दुष्ट स्वभावाचे आहेत आणि त्यांच्या अंगात पराक्रम नसताना निष्फळच युद्धाची हाव मनाशी बांधतात. झुंजाची आवडी धरती, परिसंग्रामी धीरू नवती, हे सांगोनी राया प्रती काय संजयो म्हणे. अर्थ, शिवाय युद्धाची हौस तर बाळगतात, पण प्रत्यक्ष युद्धात धैर्यवान नाहीत. इतके अर्जुनाचे भगवंताशी झालेले बोलणे सांगून संजय राजाला काय म्हणाला. संजय उवाच, एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत, सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. गीतार्थ, अहो धृतराष्ट्र महाराज, असे अर्जुनाकडून बोलला गेला. श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी सर्वोत्तम रथ उभा करून ऐका अर्जुन इतुके बोलला. तव श्रीकृष्ण रथ पेलिला, दोन्ही सैन्या माझी केला उभा तेने. अर्थ, राजा राजा पुढे ऐका राजा पुढे ऐका अर्जुन इतके बोलला. तोच त्या श्रीकृष्णाने रथ हाकला व तो
दोन्ही सैन्यामध्ये उभा केला. श्लोक. भीष्म द्रोण प्रमुख सर्वश्चांच महिक्षिताम उवाच पार्थ पश्चायतान समवेतान कुरुनिती. गीतार्थ. भीष्म, द्रोण यांच्या समोर आणि इतर सर्व राज्ये लोकांच्या समोर रथ उभा करून भगवान म्हणाले, अर्जुना, युद्धाकरिता जमलेल्या सर्व कौरवांना बघ. श्लोक. तत्र पश्यास्थितान् पार्थ पितॄनथ पिता महान आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीं तथा स्वसुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्षन् स कौन्तेय सर्वबन्धूनवस्थितान्. गीतार्थ. त्या ठिकाणी भूरिश्रवादी चुलत्यास, भीष्मादी आजोबास, द्रोणादी गुरुजनांस, शकुनी शैल्यादी मामास, भीम दुर्योधनादी बंधूस, अभिमन्यू लक्ष्मणादी पुत्रास व नातवास, अश्वत्थामादी मित्रास, द्रुपदादी सासऱ्यास, कृतौमार्दी मित्रास, दोन्ही सैन्यामध्ये जमलेल्या काही इकडच्या व तिकडच्या लोकांना अर्जुनाने पाहिले आणि सर्व आपले आप्त इष्ट युद्धाकरिता उभे आहेत हे पाहून जेथे भीष्म द्रोणादिक जवळिकेची सन्मुख पृथ्वीपती आणि क बहुत आहाती. अर्थ. ज्या ठिकाणी भीष्म द्रोण जवळच होते आणि इतरही पुष्कळ राजे समोर होते तिथे स्थिर करून या रथू अर्जुन असे पाहतू तो दळ भार समस्त संभ्रमेसी. अर्थ. त्या ठिकाणी रथ थांबून अर्जुन मोठ्या उत्सुकतेने सर्व सैन्य समुदाय पाहत होता. मग देवा म्हणे, देख देख हे गोत्र गुरु असेख तव कृष्ण म्हणे नावेक विष्णू झाला. अर्थ. मग देवाला म्हणाला, कृष्णा, बघ बघ, येथे जमलेले सर्व आमचेच गोत्रज भाऊबंध आणि गुरु आहेत. त्यावेळी हा अर्जुन असे का बोलत आहे याबद्दल श्रीकृष्णाच्या मनात क्षणभर आश्चर्य वाटले. तो आपण म्हणे, येथे काही कवन जाणे, हे मनी धरले येणे परी काही आश्चर्य असे. अर्थ. तो आपल्याशी आपल्याला म्हणाला, याने यावेळी मनात काय आणले आहे कोणास माहित, परंतु काहीतरी अद्भुत आहे हे निश्चित. ऐसी पुढीलसे घे तू, तो सहजे जाणे हृदयस्तू, परी उगा असे निवांतू तिये वेळी. अर्थ. याप्रमाणे श्रीकृष्णाने पुढील भविष्य विषयी तर्क केला, कारण तो सर्वांच्या हृदयात साक्षी रूपाने असल्यामुळे सहजच सर्व काही जाणतो. परंतु त्यावेळी तो काहीही बोलण्याची घाई न करता शांत राहिला. तव तेथे पार्थ सकळ पितृपितामह केवळ तेव्हा तव तेथे पार्थ सकळ पितृपितामह केवळ गुरु बंधू मातुळ देखता झाला. अर्थ. तेव्हा अर्जुन रणांगणावर भीष्मादिकांकडे शत्रुबुद्धीने न पाहता केवळ हे सर्व माझे चुलते आजोबा गुरु बंधू मातुल आहेत असे पाहता झाला. इष्ट मित्र आपुले कुमुर जन देखिले हे सकळ असती आले तया माझी. अर्थ. आपले इष्ट मित्र तरुण मुले हे सर्व त्या सैन्यात आले आहेत. सुरजन सासरे आणि कही सखे सोयरे कुमरपुत्र धनुर्धरे देखिले तेथे. अर्थ. मित्र वर्ग, सासरे, आणखीही जिवलग मित्र, नातेवाईक, पुत्र, नातू हे सर्व तेथे अर्जुनाने बघितले. जया उपकार होते केले की आपदी जे रक्षिले हे असो वडील धाकुले आदी करुणी. अर्थ. ज्यांच्यावर आपण उपकार केले होते आणि संकटात ज्यांचे रक्षण केले होते ते लहान मोठे आदी करून त्या सर्वांना त्यांनी बघितले. पण हे असो ऐचे गोत्रजची दोन्ही दळी उदित झाले असे कळी हे अर्जुनी तिये वेळी अवलोकिले.
अर्थ, असे आपलेच बंधुजन दोन्ही सैन्यात परस्परात भांडण करण्याकरता तयार झाले आहेत, हे अर्जुनाने बघितले. श्लोक. कृपया पर्याविष्टो विषदन्निदमब्रवीत्. अर्जुन उवाच. दृष्टमेवं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थिताम्. गीतार्थ. मोठ्या करुणेने व्यापलेला अर्जुन दुःखी होऊन म्हणाला, हे कृष्णा, युद्धाची इच्छा करणाऱ्या व युद्धाकरिता समरणांगणात उपस्थित झालेल्या माझ्या लोकांना पाहून तेथ मने गजबज जाहली आणि अपयशी कृपा आली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. अर्थ, तेव्हा अर्जुनाच्या मनात एकदम गडबड झाली आणि विचारांचा लोप झाल्यामुळे आपोआपच स्वजनांविषयी करुणा मनात आली. जणू त्या आपणामुळेच त्याच्या मनातून वीरवृत्ती निघून गेली. जिया उत्तम कळीचिया होती आणि गुण लावण्ये आथी, तिया अनिकितेन साहती सुजत जपणे. अर्थ, ज्या स्त्रिया उत्तम कुळातल्या असतात आणि विशेषतः गुणाने रूपाने संपन्न असतात, त्या स्वाभिमानामुळे दुसरीला म्हणजे सवतीला मुळीच सहन करीत नाहीत. नाविये आवडीचेनी भरे, कामुक निज वनिता विसरे, मग पाडे विन अनुसरे भ्रमला जैसा. अर्थ, जसा एखाद्या कामलंपट नव यौवन प्राप्त झालेल्या किंवा नव्याने मिळवलेल्या दासीच्या प्रेमाच्या भरात आपल्या धर्म पत्नीला विसरतो आणि मग त्या दासीची योग्यता न पाहता वेडा होऊन ती म्हणेल त्याप्रमाणे वागत असतो. की तपोबळे रुद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी, मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. अर्थ, किंवा तप सामर्थ्याने संपत्ती प्राप्त झाली असता त्या तपस्व्याची बुद्धी मोक्ष साधनातून भ्रष्ट होते. मग त्याला वैराग्य आणि मोक्ष रूप सिद्धी यांची आठवण देखील राहत नाही. तैसे अर्जुना तेथ जाहले, असते पुरुषत्व गेले, जे अंतकरण दिधले कारुण्यासी. अर्थ, तसे अर्जुनाचे त्यावेळी झाले. त्यांच्यात असलेले पौरुष्य गेले. त्याचे कारण त्यांनी आपले अंतकरण करुणेला दिले. देखा मंत्रज्ञो बरळू जाये, मग तेथे का जैसा संचारू होये, तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला. अर्थ, असे पहा की एखादा पूर्वीचा मंत्र निष्णात पण नंतर भ्रमिष्ट होऊन भलत्याच वर्णाचा उच्चार अशुद्ध करून लागला तर त्यात जसा दोषांचा संचार होतो, त्याप्रमाणे तो अर्जुन धनुर्धारी क्षत्रिय असूनही महाआज्ञेने अधीन केला गेला. म्हणून असता धीरू गेला, हृदया द्रावो आला, जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतू. अर्थ, म्हणून त्याचे असलेले धैर्य गेले आणि करुणेने हृदय पाझरले, जसा चंद्र किरणाने स्पर्श केलेला सोमकांत पाझरतो. तया परी पार्थू अति स्नेही मोहितू, मग सखेद असे बोलतू श्री अच्युतेशी. अर्थ, त्याप्रमाणे आप्तेष्टांविषयी मर्यादेच्या बाहेर गेलेल्या प्रेमाने वेडा झालेला तो अर्जुन मोठा दुःखी होऊन मग श्रीकृष्णाशी बोलू लागला. श्लोक. सिंदंती मम गात्राणि मुख्यैच परिशुष्यति, वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. गीतार्थ, माझे अवयव व्यथित होत आहेत, तोंड कोरडे पडत आहे, शरीराच्या ठिकाणी कंप आणि रोमांच उत्पन्न होत आहे. तो मने अवधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा, तो गोत्र वर्गू आघवा देखिला येथ. अर्थ, तो म्हणाला, देवा इकडे द्या, मी हा जमाव बघितला, तो येथे बंधू आप्त इष्ट ह्यांचाच मेळावा मी पाहिला.
हे संग्रामी उद्दित जाहले असती कीर समस्त पण आपणा पेयात उचित केवी होयम. अर्थ, हे सर्व अपतेष्ट युद्धाकरता आक्रमक कृतीने सज्ज झाले आहेत हे खरे, पण आपणाला त्यांच्यासारखे करणे कसे योग्य होईल. येणे नावेची नेनो काही मज आपण पे सर्वथा नाही मन बुद्धी ठाई तीरणो हे. अर्थ, यांच्याशी युद्ध करण्याचे नाव काढतात कसे होत आहे काही कळत नाही. माझे मला सर्व तोपरी भान नाही. मन निश्चयात्मक बुद्धीच्या ठिकाणी स्थिर होत आहे. युद्ध करावे किंवा नाही या संशयाने मन अस्थिर होत आहे. देखे देह कापत तोंड असे कोरडे होत विकळता उपजत गात्रांसिही. अर्थ, बघ, देह कापत आहे, तोंड कोरडे पडत आहे आणि सर्व अवयवांना शैथिल्य आले आहे. लोक गांडीवं संस्रते हस्तात् त्वच्चैव परिदह्यते न च शक्नोमवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. गीतार्थ, हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे, त्वचेचा सर्व बाजूनी दाह होत आहे. मी येथे उभा राहण्यासाठी समर्थ नाही. माझे मन फिरल्यासारखे होत आहे. सर्वांगा कंटाळा आला, अति संताप उपणला, येथे बेंबळ हातू गेला गांडीवाचा. अर्थ, त्यावेळी त्या अर्जुनाचा सर्व शरीर तापून गेले, हात लुळा होऊन गेला. ते न धरतची निसटले, परी नेनेची हातोनी पडिले, ऐसे हृदय असे व्यापिले मोहेयने. अर्थ, त्यामुळे ते न धरवल्यामुळे निसटले, पण ते हातातून केव्हा सुटले हेही त्याला कळले नाही. याप्रमाणे त्या अर्जुनाचे हृदय मोहाने व्यापले. जे वज्रापासून कठीण दुर्धर अति दारुण तयाहुनी असाधारण हे स्नेह नवल. अर्थ, जे अर्जुनाचे हृदय प्रत्येक युद्ध प्रसंगी वज्रापेक्षाही कठीण, कोणी कितीही आळविले तरी वश न होणारे, शत्रूंचा नाश करण्याविषयी अति क्रूर, परंतु आश्चर्य असे की त्यापेक्षाही आत्ताचे हे प्रेम विशेष आहे. जेने संग्रामी हरू जिंतीला निवात कवचांचा ठाव फेडिला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणामाजी. अर्थ, अर्जुन हा पाशुपत अस्त्राकरिता तप करीत असताना भगवान शंकराने आपल्या गणांपैकी एकाला वराहाचे रूप धारण करून अर्जुनाला मुसंडी मारण्यास सांगितले व स्वतः किराताचे रूप धारण करून त्या वराहाची शिकार करण्याचे निमित्ताने पाठीमागे लागले. त्या वराहाने ठरल्याप्रमाणे अर्जुनाला मुसंडी मारली. तपाचा भंग झाल्यामुळे अर्जुनाने त्याच्या वराहाला बाण मारला. त्याच वेळी किरात रूपी शंकरानेही बाण मारला. वराह मृत झाला, पण कोणाच्या बाणाने मृत झाला याविषयी वाद निर्माण होऊन त्या दोघात युद्ध सुरू झाले. त्यावेळी अर्जुनाचे युद्ध कौशल्य पाहून शंकराने युद्ध थांबविले व प्रसन्न होऊन पाशुपताशस्त्र त्याला दिले. याप्रमाणे ज्याने युद्धात कौशल्य दाखवून शंकरांनाही जिंकले, प्रसन्न केले आणि इंद्राच्या आज्ञेने निवात आणि कवच नावाच्या अजिंक्य झालेल्या 2 मायावी राक्षसांचे ठिकाणच जगातून नाहीसे केले, असा तो अर्जुन पण एका क्षणात मोहाने ग्रासला गेला. जैसा भ्रमर भेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळीये. अर्थ, जसे भ्रमर कठीणात कठीण कोणतेही वाळलेले लाकूड सहज कोरून टाकतो, परंतु तोच कमळाच्या गाभ्यात बसून त्याचा आस्वाद घेतानाच ते कमल मुलुकीत झाले तर त्याच्या कोवळ्या कळीत अडकून पडतो. तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळ दळ चिरून नेणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. अर्थ, तेथे तो प्राणास मुकेल, पण कमलाची कोमल कळी चिरून बाहेर पडावे असे जाणत नाही. याप्रमाणे स्नेह
कोवळेपणाने सर्वात कठीण आहे. हे आदी पुरुषाची माया ब्रह्मयाची नयेची आया म्हणून भुलविला एकी राया संजय म्हणे. अर्थ, हा स्नेह म्हणजे आदी पुरुष ईश्वराची माया आहे आणि ब्रह्मदेवालाही आकळली जात नाही. म्हणूनच त्या स्नेहरूप मायेने अर्जुनाला मोहित केले. संजय म्हणाला, राजा ऐक. अवधारी मग तो अर्जुनू देखुनी सकळ स्वजनू विसरला अभिमानू संग्रामीचा. अर्थ, इकडे लक्ष दे. तो अर्जुन सर्व स्वजनांना पाहून आपण क्षत्रिय आहोत, येथे आपण शत्रूचा नाश करण्याकरिता आलो आहोत, हा युद्धविषयक अभिमान विसरून गेला. कैसी नेनू सदयता उपनली तेथे चित्ता मग म्हणे कृष्णा आता नसीजे येथ. अर्थ, अर्जुन हा क्षत्रिय शूर धर्मज्ञ असूनही त्यावेळी त्याचे चित्त कसे सदय झाले काही कळत नाही. मग तो अर्जुन म्हणाला, कृष्णा आता मला येथे राहू नयेसे वाटते. माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ जे वधावे हे सकळ येणे नावे. अर्थ, कारण या सर्वांचा वध करावयाचा आहे. ह्या नुसत्या बोलण्यानेच माझे मन व्याकुळ आणि वाणी बोबडी होत आहे. श्लोक. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. गीतार्थ, केशवा, मला विपरीत फलसूचक लक्षणेही दिसत आहेत. युद्धामध्ये स्वजनांना मारून मला काहीही परमहितकारक दिसत नाही. या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराकादिकान वधावे हे येर येर आघवे गोत्र जामुचे. अर्थ, या कौरवांना मारणे जर योग्य आहे तर युधिष्ठिरादिकांना का मारू नये? कारण कौरव आणि पांडव हे दोघेही आमचे बंधूच आहेत. म्हणून जळो हे झुंज प्रत्यया न ये मद येणे काय काज महापापे. अर्थ, म्हणून आग लागो या युद्धाला, मला हे कृत्य पटत नाही. एवढे महापाप करण्याची तरी काय गरज आहे? देवा बहुता परी पाहता येथ ओखटे होईल झुंजता वर काही चुकविता लाभुआथी. अर्थ, देवा, अनेक दृष्टीने विचार करून पाहिले असता यावेळी युद्ध करण्यात आमची हानी होणार आहे आणि त्यापेक्षा जर ते चुकविता आले तर मोठाच लाभ होणार आहे. श्लोक. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राजेन गोविंद किं भोगरजीवितेन वा. गीतार्थ, कृष्णा, मला विजयाची इच्छा नाही, राज्याची आणि सुखाचीही इच्छा नाही. कारण गोविंदा, मला राज्य मिळवून तरी काय करावयाचे आहे? भोग तरी कशा करिता आणि जगून तरी काय उपयोग आहे? तया विजय वृत्ती काही मज सर्वथा काज नाही येथ राज्य तरी काही हे पाहून या. अर्थ, मला ते विजयाची इच्छा करण्याचे सर्वतोपरी कोणतेही प्रयोजन नाही आणि हा डोळ्यात देखील गोत्रजांचा वध पाहून राज्य मिळवून तरी काय करावयाचे आहे? या सकळा ते वधावे मग जे भोग भोगावे ते जळोत आघवे पार्थ म्हणे. अर्थ, या सर्वांचा वध करावा आणि मग जे आपण सुखाने भोग भोगावेत त्यापेक्षा विजय राज्य भोग आणि सुख या सर्वांना आग लागो असे अर्जुन त्यावेळी म्हणाला. श्लोक. येषामर्थे कांक्षितन्नो राजं भोगा सुखानि च त इमेव स्थिता युद्धे प्राणां त्यक्त्वा धनानि च. गीतार्थ, ज्यांच्याकरिता आम्हाला राज्य भोग आणि इतर सुखे अपेक्षित आहेत ते हे आमचे लोक प्राण आणि धन यांची आशा टाकून युद्धाकरिता उभे आहेत.
तेने सुखे विन होईल, ते भलतैसे साही जेल, वरी जीवित ही वें हा राधाताई, राधाताई आपल्याला इथं थांबायचं आहे ताई. हा तुम्ही अनम्यूट करा आणि पसायदान म्हणा. अनम्यूट करून पसायदान घ्या. हा पसायदान घ्या. आपल्याला 209 ओव्यापर्यंतच घ्यायचं होतं आज. हा ठीक आहे. आता विश्वात्मके देवे, येणे वागयज्ञे तोसावे, तोसोणी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया रत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांशील तो ते लाहो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता, चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव, बोलत जे अर्णव पियुषाचे, चंद्रमेज लांछन मात्रंड हे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयीरे होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजिद्वादी पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोकी थे, दृष्टादृष्ट विजय होवावे जी. येथे म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ, येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला. कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम तुकाराम तुकाराम. गुरुदेव दत्त दत्त. छान झालं ताई, छान झालं. छान. तुमचं वाचन जरा फास्ट असल्यामुळे जरा कमी वेळात झालंय. कोणता काही प्रश्न शंका वगैरे असतील तर त्या विचारून घ्या, म्हणजे मग त्याचं हे करता येईल, निरसन करता येईल. किंवा काही भजन म्हणायचं असलं एखादं तर भजन म्हणू शकता. आपल्याकडे अजून 5-7 मिनिटं आहेत. दादा मी सद्गुरु स्तवन म्हणू का? हो म्हणा म्हणा ताई म्हणा. चालेल ना सुचिता ताई? हो हो चालेल दादा, हरकत नाही. हा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, परम सद्गुरु परमार्था प्रत न्यावी माझी मती, पंच साधना चेतवनिया करितो पंचारती, जय जय सद्गुरु, जय जय सद्गुरु. आयुष्यातील सुख दुःखाची मजसी का बाधा, जीवन नामक यज्ञातील या दोन्ही समिधा, परम ज्योतीला असो तर्पण अवघ्या दैवगती, पंच साधना चेतवनिया करितो पंचारती, जय जय सद्गुरु, जय जय सद्गुरु. तनु निर्वाह आवश्यकते यत्ने संपादावे, अधिक लाभता सत्पात्री ते दान सुख द्यावे, कधीही नामी उल्लंघाव्या, कधीही नामी उल्लंघाव्या वेदांच्या वेदाज्ञा वा श्रुती. पंच साधना
चेतवनिया करितो पंचारती. जय जय सद्गुरु, जय जय सद्गुरु. जगत दिसावे जगन्नाथमय, त्याची करिता सेवा. अहंपणाचा भाव मानसी मुळी न उपजावा. तपस्साधने नमवे मी मात्र विद्ये प्रती. पंचसाधना चेतवनिया करितो पंचारती. जय जय सद्गुरु, जय जय सद्गुरु. विहित कर्म मी नित्य करावे, सन सोचिती. निरीच्छ मानस तरीही असावी, उल्हासित वृत्ती. तुझ्या पदांचे तीर्थ ठरावे, सहजची माझी कृती. पंचसाधना चेतवनिया करितो पंचारती. जय जय सद्गुरु, जय जय सद्गुरु. स्वाध्यायाने उमजावी मज माझ्या मधली शक्ती. सत्य लाभता सरे यातना, उरते अमृत भक्ती. अनंत जन्मासाठी म्हणून तुझही शरणागती. पंचसाधना चेतवनिया करितो पंचारती. जय जय सद्गुरु, जय जय सद्गुरु, जय जय सद्गुरु, जय जय सद्गुरु. जय श्री कृष्ण दादा. योगेशमची प्रार्थना का? योगेशम योगेशं सच्चिदानन्दं वा गेलं सगळे. वासुदेव सुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. आजचे दोन्ही कार्यक्रम छान झालेले आहेत. राधाताईंचं पण वाचन छान झालंय. राधाताई, हो, खूप छान झाले. त्यांना नेहमीच पारायण करण्याची सवय असल्यामुळे त्यांचं वाचन खूप फास्ट होतं, स्पष्ट आणि फास्ट होतं. भरपूर अगदी फास्ट बरोबर. होतं. रोजचं वाचन बाकीच्यांच्या चालू. हिशोबाने वेळ दिला होता. ताई, मला राधाताई, सद्गुरूचं भजन आणि ऑडिओ मिळेल का?